दादा आणि आपल्यासारखे मार्गदर्शक विश्वासजी सावंत साहेब असतील, लाडसाहेब असतील, आमचे यांच्यासारखे सर्व मार्गदर्शक असल्याने ही एकजूट अशी कायम राहणार आहे. नक्कीच आपल्याच नेतृत्वात या ठिकाणी वसई तालुक्यामध्येच मराठा भवन हे नक्कीच होणार आहे. मराठा उद्योजक लॉबी सकल मराठा समाज यांच्या माध्यमातून थोडक्यात परिचय करून द्यायचा झाल्यास इथे ऐकणाऱ्या सर्वांना की आपण साहेब जवळजवळ वर्षभरामध्ये 4 रक्तदान शिबिरांचं आयोजन करतो. त्यामध्ये हजारो रक्तदान देण्याचं काम हे सर्व समाज बांधव करतात आणि त्यामध्ये कित्येक तरी लोकांना आपण फ्री ऑफ कॉस्ट ते रक्त उपलब्ध करून देत असतो. त्यानंतर महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण महिन्यातून जवळजवळ 1 ते 2 वेळा आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी घेत असतो. प्रत्येक बांधव जे आपले मराठा उद्योजक लॉबीमध्ये काम करत असणारे आमचे सोशल मीडिया प्रमुख असतील किंवा सर्वच पदाधिकारी असतील, या सर्वजण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ज्यांचा व्यवसाय काही लोक बांधव आपले घरातून करतायत तर त्या बांधवांचं लाईव्ह प्रमोशन करून त्यांना एक कॉन्फिडन्स देऊन त्यांना वाटलं पाहिजे की या मुंबई सारख्या शहरामध्ये आम्ही आल्याच्या नंतर आमच्या पाठीशी कोणतरी खंबीरपणे उभा आहे आणि ते उभं राहण्याचं काम ही मराठा उद्योजक लॉबी सकल मराठा समाज सातत्याने करत असतो. कारण आपण प्रत्येकाला प्रत्येक संस्था बघितली, प्रत्येक संघटना बघितली जे की मोठ्या माणसाला अजून मोठं करण्याचं काम करते, खाली पडलेल्या माणसाला हात देण्याचं काम कोणच करत नाही. परंतु आपण एक वेगळी संकल्पना घेऊन या मार्केटमध्ये उतरलेलो आहोत, या संस्थेमध्ये या समाजामध्ये उतरलेलो आहोत. जो माणूस खाली पडलाय त्या पडलेल्या माणसाला हात देण्याचं काम आपण सातत्याने करत असतो. आम्ही साहेब सर्वांना सांगायला एक गोष्ट आनंद वाटेल की लोक जेव्हा व्यवसाय चालू करतात तेव्हा 100 लोकांना 1000 लोकांना सांगतात, निमंत्रण पत्रिका देतात, त्यांना सांगतात आमच्या उद्घाटनाला या. परंतु आम्ही या संस्थेमध्ये एक उद्देश ठेवलेला आहे, ज्या वेळेला ओपनिंगला तू आम्हाला नाही बोलवलं तरी चालेल, पण ज्या वेळेला तुझा व्यवसाय बंद करण्याची वेळ येते काही कारणास्तव त्या वेळेला मात्र तुम्ही आमच्याकडे हाक द्या, आम्हाला आवाज द्या, आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करण्याचं काम करू. आणि अशाच माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये ज्या बांधवांना काही आर्थिक दृष्ट्या असेल किंवा इतरही काही दृष्ट्या असेल कुठेतरी त्यांचा व्यवसाय बंद करण्याची वेळ येत होती, परंतु आतापर्यंत जवळजवळ 30 ते 35 लोकांचा व्यवसाय वाचवण्याचं काम या मराठा उद्योजक लॉबी सकल मराठा समाजाने केलेले आहे. आणि इथून पुढे देखील पडलेल्या माणसाला हात देण्याचं काम ही मराठा उद्योजक लॉबी सकल मराठा समाज सातत्याने करेल. समाज बांधवांना देखील एक विनंती आमची असेल, लाईव्हच्या माध्यमातून बघणाऱ्या सर्व समाज बांधवांना विनंती असेल, ज्या वेळेला तुम्ही एखादा व्यवसाय बंद करण्याची तुमच्यावर वेळ येते तेव्हा मात्र नक्कीच काही जाणकार मान्यवर आपले बांधव असतात. तुमच्या व्यवसायामध्ये छोटी मोठी काहीतरी अडचण असू शकते, परंतु जर अशा मातब्बर मंडळी आपल्याकडे उपस्थित आहेत, जाणकार मंडळी आपल्याकडे आहेत, नक्कीच त्यांच्याकडे तुमचा जे काय म्हणणं असेल ते मांडा. नक्की तुमचा 100% नाही सांगू शकत, परंतु कमीत कमी 90% तरी तुमचा जो व्यवसाय वाचवण्याचं काम ही सर्व मंडळी करेल. आणि आपण सर्वांना एक धूप भेट म्हणून त्यांना देण्यात आलेला आहे. एकदा स्वामी या ब्रँडसाठी त्यांच्या आपण जोरदार टाळ्या वाजवूया. उभे राहा, एक फोटो घ्या, सर्वांसोबत घ्या, मध्ये जाऊ तुम्ही. बरं ठीक आहे राहा. धन्यवाद. आणि या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांना थोडक्यात मार्गदर्शन करण्यासाठी आमचे स्थानिक नगरसेवक या ठिकाणचे माजी नगरसेवक प्रशांतजी राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात सर्व मराठा बांधवांना मार्गदर्शन करायचंय. मराठा उद्योजक लॉबी आजच्या उद्घाटक आमचे मार्गदर्शक श्री दादा विश्वासजी पाटील, वसई विरार महानगरपालिकेचे आमचे सहकारी लाडसाहेब, सन्माननीय मंच, जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, खरोखरच मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम तुम्ही इथे ठेवलेला एक चांगला कार्यक्रम. मला वाटतं 60 काहीतरी स्टॉल लावलेले आहेत आणि गणपती गौरीच्या आधीच आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करत असतो. या विभागामध्ये मराठा समाज, मला वाटतं दादा तुम्ही या ठिकाणी जेव्हा इथे सुरुवात केली आणि खरोखरच एक चांगला इथे कार्यक्रम घ्यायला सुरुवात झाली, मला वाटतं आम्ही सुद्धा जरी बहुजन विकास आघाडीचे असलो ते दादा आमचे मार्गदर्शक पहिलं असलं, आता नाही. मला वाटतं 99-98 पासून दादा आपण काम करत असताना आपण एकत्र कामं केलेलं, त्यावेळेला शिवसेना दादा आणि आम्ही
आमचं वसई विकास मंडळ होतं तेव्हा, बहुजन विकास आघाडी सुद्धा नव्हतं त्यावेळेला. म्हणजे असं काम करत असताना आपल्याला माहिती आहे आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर आपल्या या जिल्ह्यासाठी असू दे सर्व समाजाला एकत्र घेऊन जात असतात. आणि आज सुद्धा तुम्ही आज मराठा समाजाने हा उपक्रम केलेला फार उत्तम आणि चांगला कार्यक्रम आहे. मी ज्या लोकांनी 60-10 मला वाटतं या ठिकाणी स्टॉल जे घेतलेले आहेत मात्र सगळे समाजाचेच असतील मला वाटतं, त्याला शुभेच्छा देतो. मी जास्त काय बोलणार नाही, दादा आपल्याला पूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन करतीलच. ज्या वेळेला तुम्हाला आम्ही कधी कुठल्याही काही मदत असली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच. तर फक्त विरारच नाही तर पालघर जिल्हा या विभागात काम करत असताना मी 5 वेळा नगरसेवक म्हणून काम करत असताना या विभागामध्ये सर्व समाजाला एकत्र घेऊन काम करत असतो. आपला पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी ज्या वेळेला मदत लागेल त्या वेळेला सुखादुःखामध्ये आम्ही तुमच्या जोडीला राहू. या ठिकाणी दादा सुद्धा कुठलंही काय काम असलं तरी दादांचा आणि माझा संपर्क असतोच. काही असलं तरी चांगल्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन जे चांगलं असेल त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने काम करण्याचं आम्हाला या ठिकाणी भाग्य लागलेलं आहे. तुम्ही असल्यामुळे आज आमचं भाग्य आहे ठिकाणी. म्हणजे लाड साहेब तर प्रत्येक कार्यक्रमात मराठा समाजाला मगाशी बोलल्याप्रमाणे क्रिकेटला फार मोठं दान देत असतात. दरवर्षी ते करते, यावर्षीच नाही. जरी ते अधिकारी नसले तरी पुढच्या वर्षी पण त्यांचं ते बक्षीस असणार आहे. लाड साहेब बरोबर ना असणार आहे. तर आम्हाला माहिती आहे का मराठा समाजाला या ठिकाणी काम करत असताना आम्ही सुद्धा बघतो की एकत्र येतात. महिला मंडळाचं चांगलं काय कार्यक्रम चाललेला आहे. महिला मंडळ सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी चांगलं काम करतात. दादा आपण या बचत गटामध्ये महिला मंडळाला सामील करायचं आपल्याला. या विभागामध्ये बरेचसे महिला बचत गट आहेत आणि योजना आहेत. तर महापालिकेतून ते बचत गट जेवढे करता येतील तेवढे मराठा समाजाचे आपण करू. महिलांनी पुढाकार घ्या. आपण जेवढे बचत गट करता येतील वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करू. आपण वसई विरार महापालिकेमध्ये मला वाटतं या विभागामध्ये माझे 50च्या वरती बचत गट आहेत. पण मराठा समाजाचे सुद्धा त्याच्यामध्ये असतील. पण यापुढे अजूनही आपले बचत गट वाढावे म्हणून आपण प्रयत्न करू. या ठिकाणी मला बोलवलं आणि घराप्रमाणे तुम्ही इकडून बोलून मला प्रेम दिलं. अजून काय पाहिजे. आमचं भाग्य आहे तुमच्यासारखी लोक मिळाले. त्यासाठी कधी तुम्ही कुठलंही काम सांगा आम्ही तुमचे रात्रंदिवस आम्ही पाठीशी राहू. या ठिकाणी बोलून माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. असंच आपलं प्रेम, अशा शुभेच्छा आपल्या सोबत राहू द्या. आणि यानंतर आम्ही आमचे सन्माननीय आदरणीय श्री लाड साहेब यांना विनंती करतो की आपण देखील दादांकडे येणार. दादा याच्यानंतर नाही हा बस लाड साहेब बोल. लाड साहेब या ठिकाणी, कारण लाड साहेबांचं एक नेतृत्व नाही बक्षीस हा पार्ट वेगळा आहे. परंतु या कार्यक्रमामध्ये 2 शब्द आपल्याला साहेबांचे ऐकायचे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांनी नावं घेत नाही मी आता, सर्वांना घाई झालेली आहे त्यामुळे मी थोडक्यात थोडं विवेचन करतो. माझ्या संपर्कात जेव्हापासून आपले मराठा लॉबीचे सगळे ऑर्गनायझेशनचे सगळे मंडळ आले तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. आणि त्यांनी जेव्हा जी कामं सांगितली किंवा जी काही मदत सांगितली ती देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही माझा प्रयत्न राहील. आता हा जो सप्ताह जो आयोजित केला पालघर जिल्हा मराठा लॉबी ऑर्गनायझेशननी, त्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आणि त्यांच्या कार्यकारी मंडळाचे अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण ते जी काय मेहनत करत असतात ते मी डोळ्याने बघतो की एवढी मेहनत करणं, आपलं घरदार सोडून सवय इथे वाहून नेणं, तेव्हा वेळ देणं हे शक्यतो सर्वांना जमत नाही. पण ते लोक जे काही धडाधीने मेहनत करत असतात ना त्याचं मी कौतुक करतो. इकडे खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो. सेकंड थिंग, इथे हा जो सप्ताह जो आयोजित केलेला आहे त्याच्या मागची जी त्यांची भूमिका जी आहे की मराठी उद्योगांना प्रोत्साहन देणं ही आहे. त्यासाठी त्यांनी 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असा कार्यक्रम ठरवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे जेणेकरून मराठी उद्योजक जे आहेत त्यांना उद्योग करण्याची चालना मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल, जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. त्यामुळे खरोखर त्यांचं जे कृत्य जे आहे त्यांनी जी आज योजना जी राबवलेली आहे ती अभिनंदनास पात्र आहे. मी खरोखर त्यांचं कौतुक करतो. आणि इकडे मला जे बोलून जे काही माझा सन्मान केला, जे काय मला शाल शिफळ दिली आणि मला जो काय ओपनिंग करण्याचा मला जो काय पुढाकार दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे.
ह्याच्यापुढे जेव्हा जेव्हा त्यांना मदत लागेल मराठा समाजाच्या कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही मंडळाला तो मी करण्यासाठी बांधील आहे. धन्यवाद. धन्यवाद लाडसाहेब, खूप चांगलं आणि मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलंय. आमचे विश्वासजी सावंत साहेब यांना आम्ही विनंती करेन. जय शिवराय. सकल मराठा समाज मराठा लॉबी आयोजित आज या कार्यक्रमामध्ये सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय श्री चव्हाणदादा, लाड साहेब, प्रशांत राऊत साहेब, सर्व व्यासपीठावर असलेले, खास करून मी कल्पेश सत्वाना तुझं नेहमीच अभिनंदन करतो. एवढा टायमात टाइम काढून प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम घेणं, समाजाला काहीतरी देणं, हे खूप त्यांची टीम, सर्व महिला असतील, सर्वांचे मी मला आभार मानतो. कारण धावत्या जगात एवढा टाइम काढणं आणि प्रत्येकाला व्यवस्थित आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. मला तर या लॉबीमुळे आपला दादा असो, आम्ही सर्वजण जवळजवळ 7 ते 8 वर्ष मोर्चा असो, प्रत्येक माणूस मराठा समाजासाठी मेहनत करतोय. कितीतरी मोर्चे काढले आहेत, पण समाजाचं दुःख कधी कधी वाटतं आपल्याला. आपण एकत्र असलं पाहिजे. आता राजकारणात सहजून आम्ही आहोत, प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे आहोत, पण आमच्यात काही भांडणं होत नाही. जास्त 35 महिने झाल्यानंतर सगळी भांडणे ही बाजूला ठेवतील सगळे लोक, पण आपला समाज हा एकत्र राहिला पाहिजे. जोपर्यंत आपला समाज एकत्र राहत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. तेवढीच प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. आणि ज्या माणसाने 7 वर्ष 8 वर्ष आपले कल्पेश असतील किंवा दादा असतील, मला वाटतं किती रक्तशिबिर आपण जवळ हजारो रक्ताच्या बॉटल दिलेल्या आहेत. आज रक्ताची किती गरज होती. या लॉबीचं काम अतिशय प्रामाणिक आहे. का प्रत्येकाला काय नाही काय याच्यात शिकायला मिळतं. आज एवढे छोटे छोटे धंदे तुम्ही सुरू करतात, खरंच मनापासून आभार मानतो. आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, पण ही लॉबी जी महिला आहेत, आपल्या बंधुभगिनी आहेत, त्याला खूप मेहनत करतात. तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि आयुष्यात कधी तुम्ही आपण ह्या गणपती झाल्यानंतर आपण दादा परत एकदा मीटिंग आपण लावूया. अजून आपल्याला बचत गटसाठी काय करता येईल, काय लोकांसाठी काय करता येईल का, भरपूर स्कीम आहे या देशात, भरपूर स्कीम आहे. बचत गटाला पण जास्त चांगले चांगले पैसे भेटतात. ते आपण काहीतरी करावं लागतं, आपले करावं लागतं, करायची खूप गरज आहे. आणि तुम्ही सर्वांनी गणपती बाप्पा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देऊ, तुमचा धंदा चांगला हो, असे आपण एकत्र राहून समाजाचं चांगलं काम करू. आणि नगरपालिकेने लाड साहेबांचे नेहमीच लाड केले, आता मराठा पण त्याचे लाड करणारच आहे, कारण त्यांना नेहमी आता मराठा समाजाला सांभाळायला लागणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. या ठिकाणी बाबर साहेब आणि नंतर मग आमचे दादा या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करतील. आजच्या म्हणजे सांगता या आजच्या ओपनिंग सेरेमनीची. तत्पूर्वी आम्ही राजारामजी बाबर साहेब यांना विनंती करेन की आपण देखील 2 शब्द बोलायचे. मराठा उद्योजक लॉबीच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, आज सकल समाज मराठा समाजाने आज बाजारपेठ आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. मी आता एवढंच सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे, पण मी एवढंच सांगेन की आपण जर पाहिलं की संपूर्ण ह्या वसई तालुक्यात किंवा पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लॉबी असते. एखादा गुजराती बोला, एखादा मारवाडी बोला, प्रत्येक माणूस हा आपल्या समाजाला सांभाळून घेऊन तो व्यवसाय पुढे करत असतो. तर काय करता माझ्या समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे, मी ज्या उद्योजकांमध्ये आहे, मी एक सर्वसाधारण शिवसेनेचा एक नगरसेवक होतो, एक सर्वसाधारण दूध विक्रेता होतो. म्हणजे माझी 2 मिनिटं स्टोरी सांगतो. हे पेपर विक्रेतापासून, दूध विक्रेतापासून मी सुरुवात केली. त्यात शहर प्रमुखापासून, तालुका प्रमुखापासून असे मी प्रगती केलेली आहे. ह्या प्रगती करत असताना माझा छोटासा टेम्पोचा व्यवसाय होता. एक 10,000ची पुंजी आपण पाहिलं की त्याला 10,000 सुद्धा माझ्याकडे नव्हते. ते 10,000 रुपये आपण पाहिलं असेल तुमच्याकडे वेस्टला पेट्रोल पंप आहे पटेल कंपनीचा, त्या लोकांनी मला 10,000 रुपये दिले. मजेटिया ग्रुप आहे, त्यांचे ते नातेवाईक आहेत. आजच्या 1992ची गोष्ट सांगतो. मी त्यावेळेस 10वी झालेलो होतो. तर 10,000 रुपये दिल्यानंतर त्यांनी मला एवढं सांगितलं होतं, बघ बाबर, तुला आम्ही 10,000 रुपये देतो, पण ते पैसे तू प्रामाणिकपणे द्यायचे. तर कधीही आपल्याला जो कोणी व्यवसाय, जो कोणी आपल्याला मदत करेल, आपल्याला आपला भाऊ, आपला जो कुटुंबातून, तर ते पैसे ते प्रामाणिकपणे त्याला ते परत देणं हे महत्वाचे असतात. त्यांनी आज 10,000 रुपये मला दिले. त्या 10,000 रुपये दिल्यानंतर मी त्यातून माझी छोटीशी 3 व्हीलर एक गाडी होती, हमारा बजाज
व्हीलर टेम्पो, त्या टेम्पोच्या माध्यमातून आज माझ्याकडे 10 मोठमोठ्या गाड्या आहेत. त्याचबरोबर मला एक केडी नाईक नावाचे उद्योजक भेटले, एक आपले मराठी बांधव आहेत, कोकणी बांधव आहे. त्यांच्या माध्यमातून मी ऑक्शन प्रॉपर्टीमध्ये गेलो. तर मला एक असं एकदा मला भेटले होते, बाबा बाबासाहेब तुम्ही या नगरसेवक निवडणुकीच्या पंचायत पडू नका, तुम्ही व्यवसायामध्ये या. तर त्यांनी मला त्याच्यामुळे त्यांच्यावर मी जिंकून आज करोडपती तर मी झालेलो आहे, त्यांच्यामुळे झालं. आज माझ्या इंडस्ट्रीला माझे स्वतःचे 10 कारखाने आहेत, ते मी सर्व भाड्याने दिलेले आहेत. पण शेवटी कसं काम करत असताना मी आपल्या ह्या वसई तालुक्यातील कुठलेही जिल्हा पश्चिम पट्ट्यातले जेवढे कॅथोलिक बांधव आहेत, असं प्रत्येक प्रत्येक मराठी माणसाला आम्ही मदत करतो. सकाळ झाल्यापासून जसं शिवसेनेचं ध्येय 80% समाजकारण 20% राजकारण, आम्ही 100% लोकांची समाजकारण करत असतो. कुठलाही बांधव होत्या त्याला आम्ही मदतच करतो. तर मला तुम्हाला विनंती आहे, कुठलंही काम करताना भले मग ते रिअल इस्टेटचं असू द्या, रिअल इस्टेटचं पण काम एक प्रामाणिक काम आहे, ते प्रामाणिक 0 पैसे इन्व्हेस्टमेंट न करता तर ते सुद्धा तुम्ही काम करावं रिअल इस्टेटचं. त्याच्यामध्ये सुद्धा 2 पैसे, त्यामध्ये सुद्धा मी कल्पेश यांच्याशी मी बोललेलो आहे की तुम्हाला सुद्धा मी ती लाईन देतो. त्याकरता आपल्याला रोज 2 पेपर वाचावे लागणार आहे, फ्री फेस आणि नवशक्ती. मी 2 पेपर वाचतो, माझ्याकडे रोज 10 पेपर असतात. आमच्या ग्रुपवर रोजचे 50 पेपर असतात. संपूर्ण भारतामध्ये आम्ही संपूर्ण व्यवसाय करत असतो. म्हणजे फक्त मी वसईमध्येच नाही काम करत, आणि वसईच्या बाहेर पण आम्ही काम करत असतो. तर काम करत असताना अभ्यास शेवटी शिक्षण हे असणं आवश्यक आहे. मी घरी 10वी जरी शिकलेलो असलो, मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण दाखवलं. माझी मुलगी एक वकील झालेली आहे, एक सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनियर झालेली आहे. पण शेवटी काय माहिती काय स्पर्धा आहे, आज तिथे काम करत असताना त्यांना 25-30 हजाराच्या नोकरीवरती काम करायला लागतंय. तर त्याकरता आपण उद्योजकांमध्ये पडावं आणि चांगल्यापैकी काम करा, आणि तुम्हाला जे काही सहकार्य लागेल मी सहकार्य तुम्हाला करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि नक्कीच नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे बनलो पाहिजे, आणि साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन या ठिकाणी केलेले. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, तर सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि या कार्यक्रमाची म्हणजे आजच्या ओपनिंग या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आम्ही सन्माननीय आदरणीय श्री आमचे समाजाचे नेते सकल मराठा समाज अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय श्री शिरीष दादा चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण देखील 2 शब्द बोलायचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून आजच्या मराठा उद्योजक लॉबीच्या ह्या गणेशोत्सवाच्या सजावटच्या संदर्भात आणि त्याला लागणारे जे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मराठा उद्योजक लॉबीतर्फे जे स्टॉल लावलेले आहेत, त्या ज्यांनी आयोजन केले ते कल्पेश सकपाळ आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं प्रथम ते अभिनंदन करतो. आणि विशेष बाब म्हणजे आपल्या समाजासाठी मी पाहिलंय, प्रत्येक कार्यक्रमाला मी मराठा समाजाचा येतो आणि प्रशांत राऊत आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, कारण ते काय आपल्या समाजाचे नाही, पण एक स्थानिक इथला नगरसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली जी जबाबदारी पाळतात. नेहमी त्याला खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आमचे मित्र, आम्ही खूप पूर्वीपासून मित्र आहोत. म्हणजे आप्पा आणि मी कॉलेजमध्ये आम्ही एकत्र वर्धा कॉलेजला होतो, तेव्हापासून आमची मैत्री आहे. तर हे सगळं राजकारण करताना आम्ही कधी मैत्रीच्या ह्याच्यात, आता मी आजारी होतो तेव्हा मला ग्लोबल हॉस्पिटलला हे मिळवून देण्यापासून माझ्यावर डॉक्टरांकडनं सारखी विचारपूस करण्याचं काम आप्पांनी केलं. आणि अशा प्रकारे आमचे मैत्रीचे संबंध आहे. मराठा उद्योजक लॉबीला आपण, माझी एक विनंती आहे की गेल्या वर्षी 40 स्टॉल होते, यावर्षी 60 झाले, पुढच्या वर्षी 120 होऊ द्या. तर मी खरोखर स्टॉल धारकांना सांगतो, हा मनवेलपाडा हा स्पॉट आहे, इथे प्रचंड संध्याकाळी गर्दी असते. आणि कोकणी माणूस आपला आणि सातारा सांगलीतला माणूस इकडे या पट्ट्यात भरपूर राहतात. त्यामुळे निश्चित तुमच्या स्टॉलला चांगलं गिराईक मिळेल याची खात्री आहे. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. जास्त वेळ बोलत नाही, कारण बरेच मंडळीची भाषणं झाली. तुम्ही उन्हात आहात, आम्ही सावलीत आणि पंख्याच्या हवेत आहोत. तरी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. असेच कार्यक्रम, समाजाच्या उपयोगी कार्यक्रम घेत राहा. आम्ही नेहमी सदैव तुमच्या पाठीशी राहू. आपल्या लाड साहेबांची सगळ्यांनी परिचय करून दिलेला आहे. आता आपलं राहिलं एक काम
ते लाड साहेबांनी मनावर घेतलेलं आहे.